श्री स्वामी समर्थ। आज आपण एक पारंपरिक आणि झणझणीत रेसिपी बघणार आहोत। थापी वडी किंवा लाटी वडी म्हणतात याला। याच्या चपाती जी लाटलेली आहे त्याच्यासाठी आपण घेणार आहोत बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ। त्याच्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। हे पीठ एकदम घट्ट मळायचं आहे। त्याच्यानंतर जे आपण सारण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये कारळे, लसूण, खोबरं, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे। चपाती पूर्ण फोल्ड झाल्यानंतर त्याला आपण तिन्ही साइडनी दाबून घेणार आहोत। अशा पद्धतीने दाबायचं आहे। त्याला शेप येतो, खूप छान शेप येतो। थोडंसं तेल घ्यायचं आहे दाबताना आणि दाबल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण शिजवून घेणार आहोत तेव्हा वडी फुटत नाही। बघा अशा पद्धतीने तिन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे, दाबायची आहे, फिरवायची आहे। तर खूप छान होतात ह्या वड्या। त्यानंतर 5-6 दिवस चांगलं टिकतात। त्याच्यामुळे आपण प्रवासामध्ये जाताना सुद्धा घेऊन जाऊ शकतो। सातारा साईडला या वड्या बुत्तीमध्ये दिल्या जातात, सजुरी आणि वडी। त्याच्यानंतर हे असे चाकूने सुद्धा आपण कापून घेऊ शकतो। तिरक्या कापल्यामुळे खूप सुंदर शेप येतो त्याला। या बघा किती सुंदर अशा मोठ्या मोठ्या वड्या कापून झालेल्या आहेत। एका बाजूला आपण गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे, कारण आपण या वड्या वाफवून घेणार आहोत। या पूर्ण वड्या कापून झाल्या की आपण त्याला ठेवणार आहोत शिजायला। या वडीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटं लागतात। अगदी झटपट होणारी ही वडी आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही कधी एकदा करून बघा, खूप छान होते, झणझणीत होते। अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपण ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 10-15 मिनिटं शिजत ठेवायच्या आहेत। 10 मिनिटं शिजल्यावरती त्या आपल्या हाताला चिटकत नाहीत, तर आपण समजून जायचं वडी शिजलेली आहे। या बघा किती सुंदर दिसतात वड्या। याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। त्या पद्धतीने आपण ह्या वड्या शॅलो फ्राय करू शकतो किंवा तुम्हाला जर कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता। हे बघा किती सुंदर वाफ निघालेली आहे आणि वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। याला आता तुम्ही अशी उकडून सुद्धा छान लागते। तुम्ही फ्राय करा किंवा तेलामध्ये तळून घ्या। एकदा तुम्ही अशा पद्धतीने वड्या करून बघा, तुम्हाला खूप छान आवडतील। आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू।